पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर सोमवारी नो व्हेइकल डे साजरा करण्याचे परिपत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-बाईक किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करणार आहेत. यामुळे इंधन बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. दर सोमवारी नो व्हेइकल डे राबवणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. जिल्हा परिषदेने आज आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून दोघांनी मिळून निर्णय घेतला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी नो व्हेइकल डे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आदेश म्हणण्यापेक्षा आवाहन केल्यानुसार आपण सोलापूर जिल्हा परिषदेकडून सर्वांना असा पत्रच काढलं आहे शिवसाहेबांना सांगून की अधिकारी आणि पदाधिकारी जर सोमवारी नो व्हेइकल हा दिवस पाळतील, त्यांना जे जे शक्य आहे, सायकलला असतील, पायी येतील, ई बाईक वापरायला परवानगी आहे, ई बाईकने येतील, ज्याला जे सोयीचं आहे ते वापरा म्हणून आम्ही आदेश काढलेला आहे. यामध्ये काही कंपल्शन कोणावर असणार आहे ना किंवा काय आपण आवाहन स्वयंस्फूर्तीनं केलेलं अजून चांगलं राहील, पण असं परिपत्रकच काढायला आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पण काढा म्हणून. फक्त आरोग्य विभाग सोडला तर जेवढे पण जिल्हा परिषद अंडर ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सगळ्यांना असं परिपत्रक जाहीर करायला आम्ही सांगितलं. ते येणारे जे बाहेरचे लोक आहेत ज्यांची कामं असतात त्यांच्यासाठी हा नियम असणार आहे का किंवा त्यांना काय आव्हान? नाही, त्यांना आव्हान राहील. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आव्हान केलं त्याला आपण प्रतिसाद द्यावा ही जनतेला पण आव्हान आहे. जेणेकरून आम्ही अधिकारी पदाधिकारी सर्वजण सोमवारी नो व्हेइकल डे आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाळणार आहे, तर आपणही त्यात सहभाग नोंदवावा ही विनंती. सोमवार, येत्या सोमवारपासून. हो, जे जिल्हा परिषदेचे अधिकारी माझ्या अंदाजे टोटल कर्मचारी अधिकारी म्हणून 1400 लोक आहेत. पंचायत समिती सोडून सांगतो बऱ्यापैकी त्या सगळ्यांना हा टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, शासकीय वाहन वापरलं चालेल किंवा बसने आलं तर चालेल, सायकलने. बऱ्यापैकी जिल्हा परिषदला राहणारे कर्मचारी शहरात राहतात आणि शहराचा परिसर असा आपला एवढा मोठा नाही की शक्य नाही. तिथून बसेस आहेत किंवा टमटमने येऊ शकता तुम्ही. ई बाईक ई कार चालू शकता. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबविला आहे. जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी असतील, नागरिक असतील, स्वतः संधी म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये मी बार्शीचा असल्यामुळे मी स्वतः प्रवास इष्टीने करणार आहे. सोमवारचा दिवस वेळ काळ पडली तर सध्या आपल्या शासकीय निवासस्थान आहे तशी मुक्काम आम्ही करणार आहोत. तिथं ती एक नियम पाळणार आहे. एक दिवस आपलं इंधन बचत करायची गरज आहे, त्यासाठी संध्याला आम्ही आवाहन केलं आहे. जोपर्यंत हे टंचाई जी डिझेल पेट्रोलची आहे, जोपर्यंत वरून सांगण्यात येणार नाही की आता सुरळीत चालत आहे, तोपर्यंत हा निर्णय